जिल्ह्यामध्ये एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल अंतर्गत 34 अनुदानित आश्रमशाळा आहेत आणि 17 शासकीय आश्रमशाळा आहेत। त्यामधील जवळजवळ 27,000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। या सर्व निवासी आश्रमशाळा आहेत। आनंदाची बाब अशी आहे की पुढच्या महिन्यामध्ये विभागीय क्रीडा स्पर्धा सुद्धा आपल्या याच ठिकाणी होणार आहेत। त्यामुळे निश्चितच आपल्याला चांगलं संधी आहे राज्य स्तरावर जाण्याची। त्यासाठी सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा। प्रकल्प कार्यालयामध्ये येणं किंवा आपल्या ट्रायबल भागामध्ये जाणं हे नेहमीच आवडतं, कारण जी प्युरिटी आणि जे जेन्युइननेस तिथं बघायला मिळतो आणि जो जिव्हाळा बघायला मिळतो तो इतरत्र कुठेही बघायला मिळत नाही। तर त्यामुळे नेहमीच मला ट्रायबलच्या कार्यक्रमाला जायला आवडतं। आणि पूर्ण जर अरेंजमेंट जर आपण बघितली तर कुठल्याही एका प्रोफेशनल इव्हेंटला लाजवेल अशी ही अरेंजमेंट आहे। अगदी सुंदर अरेंजमेंट आहे। जिंकणं आणि हारणं याच्यातून येणारे जे अनुभव आहे त्याच्यातून आपली जी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होत असते त्या दृष्टीने या सगळ्यांकडे बघितलं पाहिजे। तुम्ही नक्कीच चांगलं कराल, एक्सेल कराल आणि तुम्ही विभागीय आणि राज्य स्तरावरती देखील खूप चांगलं प्रावीण्य मिळवून आपल्या जळगाव जिल्ह्याचं नाव हे नक्कीच रोशन कराल आणि पुढे घेऊन जाल, याबद्दल मला काहीच शंका नाही। मी चंद्रपूरमध्ये पीओ असताना सर्व शाळांमध्ये एक स्पोर्ट्स तरी ॲटलिस्ट आपण एक एक्सलन्स सेंटर तयार करण्याचा प्रयत्न केला होता। त्या प्रकारचं एक्सलन्स सेंटर आपण आपल्या सर्व शाळांमध्ये एकेका स्पोर्ट्सचं जरी करण्यात आलं तरी प्रत्येक विद्यार्थ्याला ज्याला ज्या स्पोर्ट्समध्ये इंटरेस्ट आहे तसा आपल्याला त्याला एक ॲव्हेन्यू उपलब्ध करून द्यायला मदत होईल आणि तुम्हाला एक एकदम चांगलं स्पोर्ट्सचं इन्फ्रास्ट्रक्चर आपण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू। हँडबॉल क्रीडा स्पर्धासाठी आले आहे। प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धातील आयोजन अतिशय सुंदर असून आम्हाला मिळवण्यात आलेले किट, निवास, भोजन व्यवस्था चांगली आहे। खेळाचे क्रीडागण अतिशय सुंदर असून आम्हाला या सहभागी होऊन खूप आनंद झाला। मी 17 वर्षाच्या वयोगटात खो खो हा खेळ खेळतो। या विद्यापीठामध्ये जेवणाची उत्तम सोय केलेली होती व क्रीडांगण छान आखलेलं आहे आणि इथे या विद्यापीठामध्ये कुठलीही घाण दिसत नाही आणि या विद्यापीठामध्ये राहण्याचं वसतिगृह छान आहे। त्यासाठी प्रकल्प अधिकारी अरुण पवार साहेब यांचे खूप खूप आभार। आदिवासी विकास प्रकल्प विभाग यावल प्रकल्पाच्या विभागस्तरीय क्रीडा स्पर्धांचं आयोजन आमच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये केलेलं आहे आणि यासाठी जवळजवळ 1300 विद्यार्थी पार्टिसिपेट करत आहेत। या सर्व विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या मार्गदर्शकांना, गुरूंना आम्ही या स्पर्धेमध्ये यशस्वीतेसाठी शुभेच्छा देतो आणि यावर प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी अरुण पवार सर यांनाही शुभेच्छा देतो की त्यांच्या प्रकल्पातील विद्यार्थी जास्तीत जास्त चांगल्या संख्येने
नाशिक विभागाच्या ज्या स्पर्धा होतील त्यामध्ये भाग घेऊन निश्चितच यश मिळवतील. खेल कूद जो होता है वो किसी भी संस्था का सर्वांगीण उत्तम संसाधन होता है, जिससे उनका मानसिक और शारीरिक विकास होता है। तो इस जिले में इस तरह की जो क्रियाएं हैं जो आदिवासी प्रकल्प विभाग द्वारा की जा रही हैं, उसके लिए निश्चित तौर पे प्रकल्प विभाग इसका प्रशंसा का पात्र है। मैं आदिवासी प्रकल्प विभाग को इसकी बधाई देता हूं कि उन्होंने ये कार्यक्रम आयोजित किया।